माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विरोधात मी कित्येक भ्रष्टाचार प्रकरणामध्ये तसेच गोरगरीब लोकांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी कायदेशीर तक्रारी दिलेल्या आहेत। प्रामुख्याने ईडी, सीबीआय, सीआयडी तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा कित्येक तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत। या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यातील तब्बल 200 पेक्षा जास्त लोकांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली असून गृह विभागाने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एक आदेश जारी केलेले आहेत। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अब्दुल सत्तारच्या दिलेल्या सर्व तक्रारीच्या आधारे सखोल चौकशी करून अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की श्री देवेंद्र फडणवीस साहेब सदर प्रकरणामध्ये व्यक्तिशः लक्ष देऊन अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील आणि आमच्या सर्व पीडित लोकांना, सिल्लोड तालुक्यातील जेवढे गोरगरीब लोक आहेत या सर्व अन्यायग्रस्त लोकांना न्याय देतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। आता पोलीस महासंचालक या प्रकरणात काय कायदेशीर कारवाई करतात याकडे आमचे लक्ष आहे। मी महेश शंकर बेल्ले आझाद मैदान मुंबईतून बोलत आहे। आज आमच्या आझाद मैदानच्या उपोषणाला हा 4था दिवस आहे। 4 दिवसापासून आम्ही इथे शासनासमोर आम्ही दाद मागितलेली अब्दुल सत्तारच्या विरोधात, त्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, गोरगरीब लोकांच्या जमिनी बळकावल्या या विरोधात। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे सहाय्यक सचिव आहेत, मुख्य सचिव श्री पाटणकर साहेब यांनी मला वेळ दिली होती। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे सर्व प्रश्न, तुमच्या सर्व तक्रारी, तुमचे सर्व मुद्दे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात येतील आणि त्यांना सर्वांनी तसं निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परवा भेटले होते। आता त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की फडणवीस साहेब तुम्हाला सर्वांना 10 मिनिटं बोलण्याची संधी देणार आहे। 10 मिनिटात तुम्ही सर्व तक्रारी त्यांच्यासमोर ठेवा, तुम्हाला जे मुद्दे मांडायचे त्यांच्यासमोर मांडा, त्यांच्याकडे तुम्ही न्याय मागा आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते तुम्हाला 100% न्याय देतील। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे न्याय देण्यासाठीच आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। तर मला आनंद वाटतो की आज आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। आमच्या मागण्या ज्या आम्ही मागितले की आम्हाला भेट फक्त मुख्यमंत्रीची पाहिजे, जर अब्दुल सत्तारवर कारवाई करायची असेल तर फक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच त्यांच्यावर कारवाई करू शकतात, बाकी कोणीच नाही। त्यामुळे आज आम्ही संध्याकाळी आमचे हे उपोषण स्थगित करत आहोत। आज संध्याकाळी आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची तारीख, वेळ ते देणार आहेत। जेव्हा ते वेळ देतील 5 ते 10 लोकांचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत। आम्ही आमच्या व्यथा, तक्रारी त्यांच्यासमोर मांडणार आहोत। आता पुढचा लढा हा फडणवीस साहेबांच्या जे काय निर्णय घेतील त्यानुसार पुढचा लढा सुरू राहील। जर त्यांनी न्याय दिला तर आम्हाला आनंद वाटेल आणि त्याच्याबद्दल त्यांचा आभार आणि धन्यवाद आम्ही व्यक्त करू। पण त्यांनी जर न्याय नाही दिला तर आमचा हा लढा पुढे दिल्लीपर्यंत नेऊ असा आम्ही त्यांना इशारा देतो। धन्यवाद।